पूर्ण दिवस फक्त आईच्या खोलीतच बसून राहणार आहात का? अरे, मी तुझी बायको आहे. माझ्याशी लग्न करून इथे आणलं आहेस. काही जबाबदारी माझ्याप्रती देखील आहे की फक्त आईलाच चिटकून राहणार? स्वाती तिरस्कारी स्वरात म्हणाली. गंगाजी म्हणाल्या, सुनबाई, मी आजारी होते म्हणून राजू रात्रभर माझ्याजवळ बसला होता. तुम्ही आमच्यात न बोललेलंच बरं. आई, मी इथे आल्यापासून एकच पाहत आहे. तुम्ही फक्त दिवसभर बेटा बेटा करत राहता. राजीव, मी तुझी पत्नी आहे. माझ्याप्रतीही काही कर्तव्य आहे की नाही? कायम आईच्या जवळच राहतोस. हे मला अजिबात आवडत नाही. स्वाती संतापाने म्हणाली आणि तडकत आपल्या खोलीत निघून गेली. एके दिवशी गंगाजींचा मुलगा नाश्त्याचे ताट उचलत स्वातीला म्हणतो, स्वाती, आई सकाळपासून उपाशी आहे. तिला एक गुलाबजामुन देते का? स्वाती चिडून म्हणाली, तुम्हाला किती वेळा सांगितलंय, सासूच्या काळजीत पडू नका. माझं डोकं खाताय का? मी त्या म्हातारीसाठी थोडीच गुलाबजामुन बनवलेत. काही कामधाम तर करत नाही, फक्त बसून गुलाबजामुन खायचे असतात. राजू म्हणाला, आई तर काम करायला तयार आहे, पण तूच तिला स्वयंपाकघरात जायला बंदी घातली आहेस. स्वाती म्हणाली, राजीव, तुला काही जास्त बोलायची सवयच लागली आहे. राजीव गप्प बसून नाश्ता करू लागला. गुलाबजामुन आणि समोसा खायला त्याला खूप आवडलं. खरं तर स्वाती आणि राजू यांचे लव्ह मॅरेज झाले होते. स्वातीला सासू सासऱ्यांच्या झंझटीत पडायचंच नव्हतं. राजीवने लग्नाआधीच तिला खोटं सांगितलं होतं की त्याची आई हयात नाही. पण लग्नानंतर घरी पोचल्यावर गंगाजींचं तिचं स्वागत केलं. ते पाहून स्वाती भडकली. ती खोलीत गेली आणि संतापाने सगळे कपडे आणि सामान अस्तव्यस्त फेकू लागली. तू माझ्याशी खोटं बोलून कोर्ट मॅरेज केलंस म्हणे तुझी आई नाही. सकाळी उठून चहा करायचा, दिवसभर सासूबाईंच्या मागे पुढे करायचं, हे मला अजिबात आवडत नाही. मला कुठल्याही म्हाताऱ्या स्त्रीची गुलामी करायची नाहीये. स्वातीच्या लग्नानंतर तिने गंगाजींना नेहमी त्रास दिला, पण गंगाजी मात्र तिला मुलीसारखंच मानत होत्या. ती स्वातंत्र्याने कुठेही जाऊ शकत होती, पण तरीही तिला सासूबाईंचा सहवासही नको होता. आज स्वातीचा वाढदिवस होता आणि तिने खूप सारी तयारी केली होती. समोसे, गुलाबजामुन, बर्फी आणि बरेच पदार्थ बनवले होते. संध्याकाळी एक छोटी पार्टी आयोजित केली होती, जिथे तिने तिचे काही नातेवाईक आणि मैत्रिणी येणार होत्या. स्वातीने एका ताटात भात आणि मीठ घेतलं आणि राजीवला म्हणाली, जा, ही नाश्त्याची ताटली त्या म्हातारीला देऊन ये. राजीव शांतपणे ताटली घेऊन आईच्या खोलीत गेला. गंगाजी दरवाजाजवळच उभ्या होत्या, कारण त्या भुकेने तडफडत होत्या. समोर मुलाला पाहून त्यांचा जीव आनंदाने भरून आला आणि ताट हातात घेऊन गंगाजी म्हणाल्या, माझा लाल, आज काय आणले आहेस? आज तर स्वातीचा वाढदिवस आहे ना? नक्कीच काहीतरी स्पेशल खायला आणले असशील. गुलाबजामचा सुवास तर पूर्ण घरभर पसरलाय आणि मला गुलाबजामुन खूप आवडतात. दे मला, बस इथे. नाही आई, मी इथे जास्त वेळ बसलो तर स्वाती रागवेल. आज तिचा वाढदिवस आहे, मी तिचा मूड खराब करू शकत नाही. हे घे, जेवण कर. ताटात फक्त भात आणि मीठ पाहून गंगाजींची भूकच मरून गेली. ताट पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आई, स्वातीने आज समोसे, गुलाबजामुन आणि खूप काही केले. राजीव म्हणाला. हे ऐकताच गंगाजींच्या तोंडाला पाणी सुटले. गेले कित्येक आठवडे त्या फक्त भात, मीठ किंवा रोटी आचारच खात होत्या. गंगाजी म्हणाल्या, पण बेटा, माझ्यासाठी काही गोड घेतलं नाहीस? एक गुलाबजामुन तरी आणायला हवं होतं. हे कोरडं भात आणि मीठ मी कसं खाणार? आई, मी चोरून तुझ्यासाठी गुलाबजामुन आणत होतो, पण स्वातीच्या नजरेत पडलं. ती म्हणाली, हे सगळं त्या म्हातारीसाठी नाही, माझ्या मैत्रिणींसाठी आहे. ती अजूनच नासमज आहे. हळूहळू समजून जाईल. बरं बेटा, तू तरी गुलाबजामुन खाल्लेस का? हो आई, मी समोसे आणि गुलाबजामुन दोन्ही खाऊन आलोय. कसे झाले होते? खूपच स्वादिष्ट. हे ऐकताच गंगाजींची भूक आणखी वाढली. त्यांच्या तोंडातून लाळ गळू लागली. त्या जिभेने ओठ चाटत म्हणाल्या,
अजून गुलाबजामुन उरले आहेत का? आई मी पाहून येतो. स्वाती जर झोपली असेल तर ते चोरून तुझ्यासाठी घेऊन येतो. राजीव बाहेर येतो आणि सगळ्या खोल्यांमध्ये डोकावून बघतो. स्वाती आपल्या खोलीत बसून मैत्रिणीशी फोनवर हसत हसत बोलत असते. तो चटकन स्वयंपाकघरात शिरतो आणि चोरून एक गुलाबजामुन हातात लपवतो. मग हळूच आईच्या खोलीत जाऊन आईला देतो. गंगाजींच्या डोळ्यात आनंद चमकतो. त्या पटकन गुलाबजामुन उचलतात आणि एकाच घासात तोंडात भरतात. राजीव हसत म्हणतो, आई, इतका मोठा गुलाबजामुन एकदमच तोंडात घातलास. सावकाश खा, गळ्यात अडकायचा. पण गंगाजी पटकन गुलाबजामुन गिळतात आणि म्हणतात, बेटा, तू तर खरंच सांगत होतास. गुलाबजामुन खूपच टेस्टी झालाय. मला अजून खायचं आहे. आता एक काम कर, एक समोसा आणून दे. नाही आई, आता जर तिथे गेलो तर स्वाती मला खूप ऐकवेल आणि तुझी पण धुलाई करेल. राजीवला ठाऊक होतं, जर यावेळी तो आईची इच्छा पूर्ण करायला गेला तर स्वाती त्याला पकडल्याशिवाय राहणार नाही. आई, आता मी निघतो, नाहीतर स्वाती मला ओरडून मारेल. हो आई, जर रात्री काही मिळालं तर मी तुझ्यासाठी आणेन. राजीव आपल्या खोलीत जातो. तेव्हा स्वाती विचारते, त्या म्हातारीने जेवण केलं का? हो, पूर्ण चटकारून खाल्लं. काय एवढं खास केलं होतं की तिने चटकारून खाल्लं? नाही ग, ती भात मीठही मोठ्या आवडीने खाते. खोटं बोलू नका, मला माहित आहे. तुम्ही तिला नक्कीच गोड खाऊ घातले, कारण मी 30 गुलाबजामुन बनवले होते. एक तू खाल्लास, एक मी खाल्ला, म्हणजे अजून 28 असायला हवे. पण आता तिथे फक्त 27च आहेत. तो एक गुलाबजामुन त्या म्हातारीला दिला आहेस, नाही का? नाही स्वाती, तसं काही नाही. फक्त तुझ्या हातामध्ये जादू आहे. इतकं छान बनवलं होतं की माझा कंट्रोल सुटला आणि मी अजून एक खाल्ला. ठीक आहे स्वीटहार्ट, मी आता ऑफिसला निघतो. संध्याकाळी वाढदिवसाच्या पार्टीत भेटू. संध्याकाळी स्वातीचे नातेवाईक आणि मैत्रिणी आल्या. घरभर हसा विनोदाचा माहोल होता. पण गंगाजी एका खोलीत बंद होत्या. त्या स्वतःलाच विचारत होत्या, त्यांना कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळत होती? फक्त सासू असण्याचा? स्वाती मात्र आपल्या मैत्रिणींसोबत मजेत वाढदिवस साजरा करत होती. कुणालाही गंगाजींची आठवणही आली नाही. घरभर स्वादिष्ट पदार्थांचा सुवास दरवळत होता, पण गंगाजी फक्त त्या सुगंधावरच समाधान मानत होत्या. जेव्हा पार्टी संपली आणि पाहुणे घरी जाऊ लागले, तेव्हा राजीवने स्वातीला गिफ्ट उघडून दाखवलं. त्याच वेळी गंगाजींना 56 भोग खाण्याची आस लागून राहिली होती. राजीव म्हणाला, हे बघ, मी 2 साड्या आणल्या आहेत, एक तुझ्यासाठी आणि एक आईसाठी. स्वाती नाक मुरडत म्हणाली, आई तर फक्त सुताचीच नेसतात, तिला बनारसी साडी देण्याची काय गरज आहे? किती पैसा वाया घालवला. आणि हे बघा, माझ्या साडीची किंमत 500 रुपये आहे, पण आईसाठी तुम्ही 1000 रुपयांची साडी आणली. काय गरज होती एवढ्या महागड्या साडीची? ती कुठे जाणार आहे? तिच्या सामानाचा बंडलच पडला आहे. स्वाती, हद्द आहे तुझ्या लहानशा विचारांची. हे विसरू नकोस की आपल्याकडे सगळं काही आहे आणि तरीही तू आईला एक साडी देण्यावरून इतकं अस्वस्थ होत आहेस. उद्या आपल्यालाही मुलं होतील, त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी साठवायला नको का? आत्तापासूनच पैसे जमवले तरच आपण त्यांना चांगलं भविष्य देऊ शकतो. स्वाती चिडून म्हणाली, तुम्ही नेहमीच मला चुकीचं ठरवता. तिला कुठे जायचंय? साड्या तशीच पडून खराब होतील. राजीव संतापने म्हणाला, तू कायम माझ्या आईच्या बाबतीत एवढी त्रास का घेतेस? तुला नक्की काय समस्या आहे? तू तुझीही आईसारखीच आहे. आईसारखी आहे, पण माझी आई नाही. मी तिला आई मानत नाही. स्वाती चडकून म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं, मला सासू सासऱ्याचं टेन्शन नकोय. स्वाती, आई तुझं काय वाईट करत आहे? ती शांतपणे बसलेली असते, तक्रारही करत नाही, तरीही तू तिला त्रास देत राहतेस. माझ्या आईविषयी तुझे एवढे वाईट विचार का? तोंडाला आवर घालायला शिक.
हळूहळू हा वाद मोठा भांडणात बदलतो. स्वातीने मोठ्याने ओरडते, मी निर्णय घेतलाय. तू तुझ्या आईसोबत राहणार का माझ्यासोबत? दोघांपैकी एकाला निवड. राजीवही तावाने म्हणतो, जर आई आणि बायको यांच्यात निवड करायची वेळ आलीच तर मी माझ्या आईला निवडतो. दार उघड आहे, तू जाऊ शकतेस. स्वाती संतापून विचारते, हे तुझं शेवटचं ठरलं आहे का? हो, माझा शेवटचा निर्णय आहे. माझ्या आईने मला 9 महिने पोटात वाढवलंय, मोठं केलं, कष्ट सहन केले, आणि मी तिला सोडून देऊ? का सोडू मी तिला? मी तुला सोडतो. ठीक आहे, मग मी निघते. मला परत बोलवायला येऊ नकोस. स्वाती तिच्या माहेरी फोन करते, आई गाडी पाठवा, मी लगेच माहेरी येत आहे. आता माझं या घराशी काही देणं घेणं नाही. स्वाती आपल्या सामानाची आवराआवर करते आणि बडबडत राहते, माझ्या या घरात काही गरज आहे. ती आपल्या सुटकेस उचलून घराबाहेर पडते. राजीव काही बोलत नाही, फक्त दार बंद करतो. गंगाजींना जेव्हा समजतं की त्यांची सून सासर सोडून गेली आहे तेव्हा त्या खूप दुःखी होतात. त्या जेवण पाण्याचा त्याग करतात. 2 दिवस होऊन गेले आणि त्यांनी अन्नाचा एक कणही घेतलेला नाही. त्या स्वतःला दोष देतात, माझ्यामुळेच सून घर सोडून गेली. जी सासू तिला दिवसेंदिवस त्रास सहन करत होती, जी सासू नीट जेवणही मिळत नसताना काही बोलत नव्हती, तीच सासू आज सुनेच्या चाणाने तुटून गेली होती. इकडे राजीवचंही मन शांत नव्हतं. त्यालाही काहीच बरं वाटत नव्हतं. राजीवने अनेकदा स्वातीला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण स्वाती रागात असल्याने तिने फोन उचललाच नाही. राजीव विचार करू लागला, लग्नाच्या 7 फेऱ्यांमध्ये घेतलेल्या शपथा, जन्मोजन्मी सोबत राहणाऱ्या गाठी एका क्षणात तिने तोडल्या. तेवढ्यात फोन वाजला. त्याचं लक्ष तिकडे गेलं. राजीवने पटकन फोन उचलला आणि बाहेर फेरफटका मारत बोलू लागला, हॅलो. समोरून आवाज आला, राजीव कसा आहेस? मी ठीक आहे, बोल काय झालं? मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की मी तुझ्या बाळाची आई होणार आहे आणि तू वडील होणार आहेस. खरं सांगतेस स्वाती? मी आत्ताच तुला न्यायला येतो. राजीव फोनवर विनवत म्हणाला, आता हट्ट सोड, राग विसर आणि आपल्या घरी परत ये. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. सगळं तसंच आहे जसं तू सोडून गेलीस. सगळे तुझी आठवण काढत आहेत. नाही राजीव, आता खूप उशीर झाला आहे. जर तुझी आई त्या घरात असेल तर मी तिथे पाऊलही टाकणार नाही. तुला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल. माझा निर्णय तोच आहे. स्वाती असं म्हणता राजीवच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने तोंडून पुढे काहीच शब्द बाहेर पडले नाहीत. राजीव अडचणीत सापडला होता. तो ना पत्नीला सोडू इच्छित होता, ना आईला. स्वतःपासून दूर करत इच्छित होता. चारही बाजूने अंधारच अंधार दिसत होता. काय करावं, कोणता निर्णय घ्यावा? त्याला त्याच्या आईची खूप इज्जत होती, पण आज तो काहीच ठरवू शकत नव्हता. त्याचं हसतं आयुष्य नरकासमान झालं होतं. कोणीही आनंदाची भावना उरली नव्हती. अचानक राजीव उठला आणि आईच्या खोलीकडे गेला. त्याने पाहिलं की त्याची आई दरवाजाच्या मागे उभून सगळं ऐकत होती. तिने राजीवला पाहताच आश्चर्याने डोळे मोठे केले. गंगाजी म्हणाल्या, बाळा तू बाप होणार आहेस आणि मी आजी. पण मी किती अभागी आहे, कारण मी माझ्या नातवंडांना कधीच मांडीवर घेऊन खेळू शकत नाही, त्यांना प्रेम करू शकत नाही. तुझ्या बायकोचा हट्ट हाच आहे ना की मी इथून निघून जावं? तर मी कुठेतरी दुसरीकडे निघून जाईन. नाही आई, तू असं काही करणार नाहीस. गंगाजी राजीवचं ऐकून बराच वेळ शांत राहिल्या. शेवटी त्यांनी एक निर्णय घेतला. त्या वृद्धाश्रमात जाणार होत्या. मी तुझ्या आणि स्वातीच्या आयुष्याला नरकासमान होऊ देणार नाही. मी तुमच्या दोघांमध्ये आड येणार नाही. मला तुमच्या संसाराची राख रांगोळी होताना पाहायची नाही. बाळा तू माझी काळजी करू नकोस, फक्त मला बिंद्रा आश्रमात सोड. हे ऐकून राजीव संतापला. आई, तू वेडी झाली आहेस का? तुझं स्वतःचं घर सोडून तू वृद्धाश्रमात जाणार? तू अनाथ आहेस का? हे घर तुझं आहे. तू या घराची मालकीण आहेस. मी असं कधीही होऊ देणार नाही.
आणि पुन्हा असं काही बोलू नकोस. थोड्या वेळाने तो स्वतःशीच पुटपुटला, बरं झालं असतं जर मी तुझं ऐकलं असतं आणि स्वातीशी लग्न करण्याचा हट्ट सोडला असता. मग आज तुला हा दिवस बघावा लागला नसता. बाळा, गंगाजी हळू आवाजात म्हणाल्या, ती तुझी पत्नी आहे. तुझ्या विरोधात अशा गोष्टी बोलणं तुला शोभत नाही. आई, मी आता ऑफिसला जातोय आणि ऑफिसून परत आल्यावर स्वाती घरी हवी. तुला माझी शपथ आहे. जा, तिला म्हणा आता तर ती आई होणार आहे. आपल्या घराला वारस देणार आहे. राजीव शांतपणे ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याला आई खोलीत कुठे दिसली नाही. फक्त एक पत्र मिळालं ज्यात लिहिलं होतं, बाळा, मी निघून जात आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. हे पत्र वाचून राजीव हादरून गेला. त्याला काहीच समजेनासं झालं. आईला शोधावं की पत्नीला न्यायला जावं. आईने त्याला शपथ दिली होती, त्यामुळे तो थोर स्वातीला न्यायला गेला. स्वाती घरी आली तेव्हा ती खूप आनंदी होती, कारण तिची सासू घर सोडून गेली होती. आता ती शांतपणे कुठलाही अडचणीशिवाय आपलं आयुष्य जगू शकणार होती. हळूहळू राजीव आणि स्वातीचं आयुष्य सुरळीत होऊ लागलं. दोघेही आनंदाने राहू लागले. पण दुसरीकडे गंगाजी वृद्धाश्रमात दिवस रात्र आपल्या मुलाची आठवण काढत होत्या. त्या स्वतःला दोष देत होत्या, माझा बाळ किती त्रासात असेल. मी त्याला सांगूनही नाही गेले. त्याने किती शोधले असेल मला. त्याने कुणाशीही बोलणं सोडलं. वृद्धाश्रमातील इतर वृद्धांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्या फक्त गप्प राहायच्या. खिडकीतून बाहेर बघत राहायच्या. जणू काही त्यांचा मुलगा त्यांना शोधत आहे अशी आशा त्यांना होती. इकडे स्वाती आपल्या होणाऱ्या बाळाबाबत खूप उत्साहित होती. रोज नवीन कपडे, खेळणी खरेदी करत होती. तिचं आयुष्य आनंदात चाललं होतं. काही दिवसांनी दिवाळी आली. वृद्धाश्रमातील काही जण दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी जात होते. गंगाजींची ही इच्छा झाली की एकदा आपल्या मुलाला भेटावं. त्या वृद्धाश्रमातून थोडी सुट्टी घेऊन आपल्या मुलाच्या घरी गेल्या. तिथे पाहिलं तर मोठी धावपळ सुरू होती. शेजाऱ्यांना विचारल्यावर कळालं की स्वातीच्या डोहाळे जेवणाची तयारी सुरू होती. घरात पाहुणे भरले होते. हलवाई जेवण बनवत होते आणि नोकर सगळीकडे स्वच्छता करत होते. गंगाजींना वाटलं की त्यांची सून त्यांना पाहून रागवेल, म्हणून त्यांनी कामवाल्यांचे कपडे घातले. घुंगट ओढून घरात गेल्या. त्या स्वतःशीच म्हणाल्या, काय दुर्दैव आहे माझं. स्वतःच्याच घरात मला वेषांतर करून यावं लागत आहे. त्या हातात झाडू घेऊन मुलाच्या खोलीबाहेर स्वच्छता करू लागल्या. तेव्हाच त्यांना आतून आवाज आला. त्या ऐकता स्तब्ध झाल्या. त्यांचे डोळे मोठे झाले. पायाखालची जमीनच सरकली. राजीव मोठ्याने हसत स्वातीला म्हणत होता, काय जबरदस्त नाटक केलं आपण. आईला घराबाहेर काढण्यासाठी किती सुंदर खेळ खेळला आणि बिचारीला खरं गोष्ट कळालीही नाही. तिला वाटलं की मी तिला घरी ठेवू इच्छितो, फक्त स्वातीला तिला काढू पाहते. पण खरं तर मीच त्या म्हातारीपासून सुटका करून घ्यायची होती, जेणेकरून मी आणि स्वाती आनंदाने राहू शकू. म्हणूनच आपण असं नाटक केलं की ती स्वतःच घर सोडून वृद्धाश्रमात गेली. आता ना ती आहे ना कोणी तक्रारी करेल. स्वातीही हे ऐकून मोठ्याने हसू लागली. गंगाजींना आतून कळालं की त्यांना आयुष्यभर ज्या मुलावर प्रेम केलं, त्याच्यासाठी त्याग केला, तोच त्यांना दूर करण्यासाठी कट रचत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो राजू, तुझं साडीचं नाटकही जबरदस्त होतं. आणि स्वाती, तू जेव्हा घर सोडून गेलीस तेव्हा आईची काय अवस्था झाली होती, विचार कर. अरे जाऊ दे ना, त्या म्हातारीला आठवून आपल्याला दिवस का वाया घालवायचा आहे. थोड्याच वेळात सगळे पाहुणे येतील. मी बघते हलवा पुरी आणि बाकी सगळी तयारी झाली आहे का नाही. मोठी खोली तर रिकामीच झाली आहे. आपण तिथेच फंक्शन करू. त्या म्हातारीचा फोटोही काढून टाकते, नाहीतर लोक विचारतील ही आई कुठे आहे. बरं झालं त्या संकटातून सुटका झाली. आता तिचा मनहूस चेहराही पाहावा लागत नाही. स्वाती गंगाजींच्या खोलीत जाऊन त्यांचा फोटो हवेत फेकते, तर राजीव आईची अलमारी उघडून तिची बनारसी साडी काढतो आणि म्हणतो,
स्वीट हार्ट, ही साडी मी तुझ्यासाठीच आणली होती. तुझ्यावरच भारी दिसेल. बघ, तब्बल 10,000ची आहे. स्वाती आनंदाने फुलून गेली. दोघेही खूप खुश होते. पण बाहेर उभ्या असलेल्या गंगाजींना आपल्या मुलाची नीच वागणूक पाहून धक्का बसला. मी काय वेडी, या पापी मुलासाठी अश्रू वाहत होते. समजत होते की तो माझ्यासाठी तडफडत असेल. पण तो तर आपल्या बायकोसह मजेत जगतोय आणि मी मात्र वृद्धाश्रमात रडत दिवस काढत होते. हा माझा मुलगा नव्हे, कपूत आहे. मी अशा मुलासाठी आसव ढाळत होते. धिक्कार आहे मला. बरं झालं, खरी सच्चाई उघड झाली. तेवढ्यात स्वाती गंगाजींजवळ येते आणि म्हणते, ए बड्डी, ही काचेची फ्रेम उचल आणि स्वच्छ कर आणि डस्टबिनमध्ये टाक. इतकं सांगून स्वाती खोलीतून निघून गेली. तिला माहीतही नव्हतं की घुंगट घेतलेली बाई तिची सासू आहे. गंगाजींना तो फोटो उचलला, डब्यात टाकला, डोळे पुसले आणि ठरवलं, आता हे दोघं माझ्यासाठी कायमचे संपले. थोडा वेळ घरात राहून गंगाजी वृद्धाश्रमात परत गेल्या. वृद्धाश्रमातील लोक आश्चर्यचकित होते, कारण त्या पहिल्यांदाच आनंदी दिसत होत्या. दरम्यान स्वाती आणि राजीव आपल्या होणाऱ्या बाळाच्या आनंदात पार्टी करत होते. दिवस निघून गेले आणि स्वातीच्या डिलिव्हरीची वेळ आली. पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं. डॉक्टरांनी सांगितलं की स्वातीच्या गर्भाशयात गाठ झाली आहे. त्यामुळे बाळाचा विकास थांबला आहे. बाळाने पोटातच जीव गमावला आहे आणि तातडीने ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर आईचाही जीव जाऊ शकतो. राजीवने स्वातीला वाचवण्याचा निर्णय घेतला. उपचारासाठी त्याने भरपूर पैसे खर्च केले. स्वातीला अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. परदेशातून डॉक्टरांना बोलवलं लागलं. राजीवची सर्व जमापुंजी संपली आणि त्याला नोकरीवरूनही काढून टाकण्यात आलं. स्वाती 20 दिवसात रुग्णालयात राहिली. घरी परतल्यावर ती आपल्या बाळाच्या आठवणीत रडत होत राहिली. राजीव, आपला घर खर्च कसा चालेल? तू नोकरी गमावलीस आणि मी अजूनही कमजोर आहे. स्वयंपाकही करू शकत नाही. आपल्याला नोकर ठेवावा लागेल. आई असती तर नक्की मदत केली असती. राजीव म्हणाला, काही नाही, आपलं मोठं घर भाड्याने देऊ. दुसरी नोकरी मिळेपर्यंत त्यावर भागेल. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. बाहेर एक वकील उभा असतो. राजीवजी, हे तुमचंच घर आहे ना? हो, पण तुम्ही कोण? हे पत्र वाचा. राजीवने पत्र उघडून पाहिले. त्यात घर रिकामा करण्याचा आदेश होता. हे आमचंच घर आहे. आम्ही का सोडू? ही नोटीस कोणी पाठवली? वकील उत्तरला, तुमच्या आई गंगाजींनी. कारण हे घर तुम्ही बळजबरीने घेतलं होतं. गंगाजी, पण ते आता हयात नाहीत. स्वाती घाबरून म्हणाली. तेवढ्यात गंगाजींच्या हात टाळी वाजवत घरात आल्या आणि म्हणाल्या, जिवंत सासूला मेलं घोषित केलं सुने? मी अजूनही जिवंत आहे आणि हे घर तुम्हाला सोडावं लागेल. स्वातीला मोठा धक्का बसला. पण आई, आम्ही तुमची मुलं आहोत. आम्ही कुठे जाऊ? आणि घराची कागदपत्रे तुझ्याकडे नाहीत. मग कसे सोडवायला लावशील? राजीव गुरगुरला. गंगाजी हसल्या आणि म्हणाल्या, अलमारीतून कागदपत्र आधीच काढली आहेत. माझ्या दिवंगत नवऱ्याने हे घर माझ्या नावावर केलं होतं आणि आता हे वृद्धाश्रमाच्या नावावर केलं आहे. आता इथे वृद्धाश्रम करणार, जेणेकरून कोणत्याही वृद्ध आईला तिचा मुलगा घराबाहेर काढल्यास तिला एक निवारा मिळेल. राजीव गप्प पडला. आई, मी तुला शोधत होतो. मी खूप रडलो तुझ्यासाठी. गंगाजींनी संतापाने राजीवच्या गालावर एक जोरदार चापट मारली आणि म्हणाल्या, बेवकूफ बनवून बंद कर. तुझी सगळी सच्चाई मला समजली आहे. मी तुला जन्म दिला, पण तुझ्यापेक्षा स्वाती चांगली निघाली. निदान ती तरी समोर बोलायची. तू तर मात्र पाठीत सुरा खुपसलास. तुमच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी मी या घरात कामवाली बनून आले होते आणि तुमचं बोलणं ऐकलं होतं. त्याच दिवशी मी अलमारीतून हे कागदपत्र काढली आणि आता हे घर वृद्धाश्रमासाठी आहे. मला तुमच्या दोघांचं तोंडही पाहायचं नाही. बाहेर निघा इथून. राजीव आणि स्वाती लाजेने मान खाली घालून माफी मागत राहिले. पण गंगाजींनी त्यांना माफ केलं नाही. शेवटी दोघांना घर सोडावंच लागलं.
आज ते दोघं रस्त्यावर भिकाऱ्यांसारखे फिरत होते. मित्रांनो, गंगाजींचा निर्णय योग्य होता की अयोग्य? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.